पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर हे ऐन भरात असतानाच पाकिस्तानमध्ये 4 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले। यानंतर लगेचच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धविरामाची घोषणा झाली। मग यातनं काही प्रश्न उभे राहतात। खरंच हे जाणवलेले धक्के भूकंपाचे होते का? याला कारण असं ज्या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले त्या ठिकाणी सांगितलं जात आहे की पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा साठा होता। मग हे धक्के त्या अण्वस्त्रांच्या स्फोटाचे तर नव्हते की हा सगळा पाकिस्तानने अमेरिकेला धमकी देण्यासाठी तयार केलेल्या षडयंत्राचा एक भाग होता? यात सर्व प्रश्नांचा वेध घेण्याचा आजचा हा प्रयत्न। नमस्कार, मी हर्षद वैद्य हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पहलगाम हल्ल्याला 16 दिवस झाल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर हे धाडसी ऑपरेशन जारी करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे मोठे मोठे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले। यामध्ये भारतातील सगळ्यात कुख्यात दहशतवादी क्रूर कर्मा अजमल कसाब याला जिथे ट्रेनिंग दिलं त्या मुरिदके येथील लष्कर-ए-तैयबाच्या मरकज तैयबा याचाही समावेश होता। यामध्ये अजून एक नाव होतं, ते म्हणजे नूर खान एअरबेस। या एअरबेसची ओळख म्हणजे काय की इथे सांगितलं जातं की इथे पाकिस्तानातील अण्वस्त्रांची नियंत्रण प्रणाली आहे। पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादपासून हे ठिकाण अगदी 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे। याजवळच अजून एक ठिकाण आहे, ते म्हणजे सरगोधा। इथे असलेल्या मुश्ताक एअरबेसजवळ किराणा हिल्स नावाचं ठिकाण आहे। या मुश्ताक एअरबेसवरही भारतीय लष्कराकडून हल्ले करण्यात आले। या दोन्ही एअरबेसचं मोठं नुकसान झालं आहे। यातलं किराणा हिल्स हेच ते किराणा हिल्स आहे ज्या ठिकाणी पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे साठे असल्याचं सांगितलं जात आहे। काही भारतीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार ह्या ठिकाणी भारतीय लष्कराच्या हल्ल्यांमध्ये अण्वस्त्रांनाही नुकसान पोचलं आहे। यानंतर भारताकडून हे जे हल्ले झाले याच्यामधलं नुकसान होत असतानाच, या नुकसानाची परिणती होत असतानाच पाकिस्तानमध्ये ह्या भूकंपाचे धक्के 10 मे रोजी जाणवले। हा भूकंप 4 रिश्टर स्केलचा असल्याचं सांगितलं जातं। हा भूकंप झाल्यानंतर आश्चर्यकारकरित्या अमेरिकेकडून तसेच इजिप्तकडून काही विमानं पाकिस्तानमध्ये निरीक्षणासाठी आली। असं सांगितलं जात आहे की ही विमानं या अण्वस्त्रांच्या स्फोटानंतर होणाऱ्या किरणोत्सर्गाची पाहणी करण्यासाठी आले होते। यानंतरच भारताने आणि पाकिस्तानने युद्धविराम करावा यासाठी सगळीकडेच सूत्र हलवली गेली आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः मध्यस्थी करत हा युद्धविराम घडवून आणला आणि त्यासाठी त्यांनी स्वतः अधिकृतपणे घोषणाही करून टाकली। या सगळ्यानंतर काही प्रश्न उभे राहतात। खरंच तिथे अण्वस्त्रांचे साठे होते? खरंच अमेरिका हे पाकिस्तानने तयार केलेला किंवा जो भूकंप झाला होता हा पाकिस्तानने केलेली नवीन अण्वस्त्र चाचणी तर नव्हती की ज्यामुळे घाबरून जाऊन अमेरिकेने भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मध्यस्थी घडवून आणण्याचा प्रयत्न केला? नक्की प्रकरण काय होतं? खरंच भारताने अण्वस्त्रांच्या साठ्यावरती हल्ला केला होता का? कारण याबद्दल ज्यावेळी भारतीय लष्करांच्या तिन्ही सैन्य दलांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत हा प्रश्न जेव्हा विचारला गेला तेव्हा भारताचे एअर मार्शल AK भारती यांनी याच्याबद्दल जे उत्तर दिलं ते होही नाही आणि नाही पण नाही अशा थाटाचं होतं, इतकं संदिग्ध होतं। नक्की भारत सरकारने, भारतीय लष्कराने यातून काय साधलं आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, पाकिस्तानचं कंबरडं कशा प्रकारे मोडलं गेलं आहे, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर मिळतील ही आशा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा। आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।